हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। चला आता आज मस्त अशी भज्याची कढी बनवूया। कढी बनवण्यासाठी एका मिक्सरमध्ये 1 वाटी दही ॲड करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। तर आपण हे वाटून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचं आहे। हे आता आपण साईडला ठेवून देऊया आणि भज्याचं पीठ भिजवून घेऊया। भज्यासाठी इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यात इथे मी थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ। आता आपण हे भज्याचं पीठ कालवून घेऊया। तर इथे भज्याचं पीठ भिजून झालं आहे। आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे। तर यात आपण थोडासा सोडा ॲड करूया। इथे मी थोडासाच ॲड केलेला आहे। आता मिक्स करून घेऊया। चला तर मग लगेचच भजे पण काढून घेऊया। भजे काढण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करायला ठेवलं होतं। आता तेल गरम झालं आहे। आपण भजे काढून घेऊया। आपल्याला भजे लालसर तळून घ्यायचे आहेत। इथे भजे झालेले आहे, आपण ते काढून घेऊया। आपल्याला भजे मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत। तर इथे भजे तळून झालेले आहेत। चला तर मग कढी बनवून घेऊया। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की आपण फोडणी देऊन घेऊया। मोहरी, जिरे आणि लसूण। आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आणि मग याच्यात कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि हिरवी मिरची। हे सर्व आपण थोडंसं परतून घेऊया। आणि आता आपण यात मसाले ॲड करूया। हळद आणि थोडीशी लाल तिखट। मसाले परतून घेऊया। मसाले परतले की आपल्याला लगेच दही ॲड करायचं आहे, जे आपण वाटून घेतलं होतं। मिक्स करून घेऊया आणि आता आपण यात पाणी ॲड करूया। तुम्हाला कढीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता। इथे मी 2 ग्लास पाणी ॲड करतेय। चवीनुसार मीठ। आपल्याला मीठ प्रमाणातच ॲड करायचं आहे। आपण ऑलरेडी भज्यामध्ये ॲड केलेला आहे। आता आपण कमी फ्लेमवर, मीडियम फ्लेमवर कढी उकळून घेऊया आणि मग भजे ॲड करूया। जसं तुम्ही बघू शकता इथे कढीला उकळी आली आहे। तर यात आता आपण भजे ॲड करूया। गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे या पॉइंटला आपल्याला। आणि आता आपण यावर झाकण ठेवून देऊया। एक 5 मिनिटं गॅस बंद करून द्यायचा आहे आणि मग भज्याची कढी बनून तयार होईल। 5 मिनिटं झाले आहेत। चला तर कढी बघून घेऊया।
तुम्ही बघू शकता भजे किती मस्त भिजले आहेत ते। आता यात आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। इथे आपली भज्याची कढी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान झाली आहे ती। तर इथे भज्याची कढी बनवून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। प्लीज टू लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।